नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण 10वीचं प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी अरिथमेटिक प्रोग्रेशन या प्रकरणातील सराव संच 3.3चा अभ्यास पाहत आहोत. प्रॅक्टिस सेट 3.3. यापूर्वी आपण सराव संच 3.2 मध्ये दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं n वे पद काढण्याचं सूत्र पाहिलं आणि त्या सूत्रावरून त्या सराव संच 3.2 मधली उदाहरणं सोडवले. आज सराव संच 3.3 मधले उदाहरणं सोडवत असताना त्यापूर्वी आपल्याला पहिल्या n पदांच्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदाची बेरीज काढण्याचं सूत्र अगोदर माहित करून घ्यायचं आणि नंतर मग सराव संच 3.3 सोडवायला सुरुवात करायची आहे. ते सूत्र Sn बरोबर n/2 into 2a plus n-1 into d. अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदाची बेरीज काढण्यासाठी हे सूत्र आहे. अंकगणिती श्रेणीतील n वे पद काढण्यासाठीचं सूत्र आपण अभ्यासलं. Tn = a plus n-1 into d. या दोन सूत्रातला फरक लक्षात घ्या. हे n वे पद काढण्याचं सूत्र आहे आणि पहिल्या n पदाची बेरीज अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदाची बेरीज काढण्यासाठी हे सूत्र आहे. थोडा फरक आहे. इथे Sn आहे, इथे Tn आहे, इथं 2a plus n-d, इथं a plus n-d. हा बराचसा भाग या सूत्रातला इथं वापरलेला आहे आणि n/2 आणि 2a फक्त बदलतो कोणता n/2 आणि इथं जो a आहे त्याच्याऐवजी 2 ने गुणलेला आहे. मग कोणत्या वेळी कोणतं सूत्र वापरायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळी पहिल्या n पदाची बेरीज काढायची आहे त्यावेळी या सूत्राचा वापर आणि n वे पद 12वे पद 17वे पद 18वे पद काढा असं ज्यावेळी सांगितलेलं असतं अंकगणिती श्रेणी मधल्या त्यावेळी या सूत्राचा वापर करायचा आहे. तर आपण हे सूत्र पाहिलं पहिल्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदाची बेरीज काढण्यासाठी. तर मग आपण सराव संच 3.3 ची उदाहरणं सोडवायला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट इन प्रॅक्टिस सेट 3.3. प्रश्न पहिला सराव संच 3.3 मधला आपण सोडवत आहोत. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. फाइंड S27. पहिल्या 27 पदांची बेरीज काढा अंकगणिती श्रेणीतील की ज्यामध्ये पहिलं पद 6 आहे आणि सामान्य फरक 3 आहे. a = 6, d = 3 and S27. फाइंड S27. हे सूत्र माहित आहे. या सूत्राचा वापर या ठिकाणी केलेला आहे. S27 हे पद काढण्यासाठी आपल्याला फक्त रिकाम्या जागा भरायच्या. ही कृती आहे. कृतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारलेले असतात. मग अतिशय सोपा असणारा प्रश्न a = 6 दिलाय पहा, d = 3, Sn = n/2 into या ब्रॅकेट मध्ये काय द्यायचं या चौकटीमध्ये. तर या सूत्रातला हा भाग काय असणार आहे 2a. S27 = 27/2 into a ची किंमत 6 होती, 2 × 6 इथं 12 आले, प्लस n ची किंमत 27. या 27 पदाची किंमत काढायची. n = 27 - 1 into d गिवन d = 3. d ची किंमत 3 दिलेली आहे म्हणून इथं 3 मांडू. आता 27/2 गुणिले, आता कंस सोडून घेऊ, हा 12 अधिक 27 वजा 1 26 गुणिले 3 12 अधिक 78. 26 आणि 3 चा गुणाकार 78 येईल. पहा अगोदर हा गुणाकार करायचा आणि नंतर बेरीज करायची. तुम्ही जर हे 12 अधिक 26 केलं तर उत्तर चुकणार आहे. म्हणून 26 गुणिले 3 अधिक 12 बरोबर हे येतील 90. तर इथं काय येईल मग 90. 2 न 90 ला भाग दिला 45 आले, हे 27 ला 27. आता या दोन्हीचा गुणाकार करायचा. 27 गुणिले 45
7 35, 7 3, 7 चौक 28 आणि 3 31. 5 2 10, 0 1, 4 2 8 आणि 1 9. तर फायनल उत्तर येतं 1215. ही किंमत आपण कशाची काढलेली आहे तर S27 या अंकगणिती श्रेणी मधल्या की ज्याचं पहिलं पद 6 आहे, सामान्य फरक 3 आहे, तर त्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 27 पदाची बेरीज आली 1215. अशा रीतीने अतिशय सोपा कृतीचा प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा मध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून याचा सराव, अतिशय सोपे प्रश्न आहेत, त्याचा सराव करणं गरजेचं आहे. तर आपण या पुढचा प्रश्न आता पाहू. प्रॅक्टिस सेट 3.3 सराव संच 3.3 मधला प्रश्न क्रमांक तिसरा. फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. आपण या ठिकाणी आताच सूत्र पाहिलं. पहिल्या n पदांची बेरीज काढण्यासाठी अंकगणिती श्रेणीच्या Sn बरोबर n छेद 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d याच सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. पण त्यापूर्वी अगोदर n हे माहित नाही, तर n माहित करून घेण्यासाठी सुरुवातीला tn या सूत्राचा वापर करायचा. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d या सूत्रावरून 1 ते 350 मधील सर्व समसंख्या किती आहेत याची संख्या माहित करून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागेल. आणि मग tn बरोबर बघा इथं 1 ते 350 मध्ये पहिली संख्या असेल 2, नंतर असेल 4, 6, 8 डॅश डॅश, शेवटची संख्या कोणती असेल 350 च्या अगोदरची ती असेल 348. म्हणजे या अंकगणिती श्रेणीमधील पहिलं पद 2 आहे, नंतर 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि शेवटची संख्या आहे 348. कारण 1 ते 350 याच्या दरम्यानच्या संख्या सांगितल्या या मधल्या. मग शेवट 1 पासून 350 पर्यंतच्या असं जर विचारलं असतं तर इथं आपण 350 घेतलं असतं. पण इथं फक्त 1 आणि 350 च्या मधल्या संख्यांची बेरीज विचारली, म्हणून 350 च्या अगोदरची संख्या शेवटची असेल ती 348. मग पहिली संख्या काय याच्यामध्ये तर ती आहे 2. यांच्यामधला फरक किती आहे, समसंख्या असल्यामुळे फरक किती आहे 2. d बरोबर 2 आणि tn शेवटची संख्या आहे 348. आणि मग आता या सूत्राचा वापर करून n किती म्हणजे 1 पासून ते 350 पर्यंतच्या मधल्या समसंख्या किती आहेत ते या सूत्राने मिळणार आहे. म्हणजे n ची किंमत काढल्यानंतर ते माहित होईल. मग tn बरोबर tn माहित आहे, tn किती आहे 348 आहे बरोबर. a माहित आहे, a आहे 2 अधिक n माहित नाही n-1 इंटू d माहित आहे, d सुद्धा 2च आहे. 348 बरोबर 2 अधिक 2n वजा 2. या n 2 न n ला गुणलं, 2n n 1 ला गुणलं तर -2 येतील. मग आता हे +2 -2 कॅन्सल होतील. 2n is equal to 348. therefore n is equal to 348 upon 2. 2 न भाग देतोय, 3 1 3 1 उरतो, 14 होतात, 2 14 2 चौक 8. n is equal to 174. म्हणजे 1 ते 50 मध्ये समसंख्या 174 आहेत आणि म्हणून n ची किंमत मिळाली आता 174. therefore आता मूळ सूत्राकडे जाऊ आपण. Sn बरोबर n upon 2 into 2a plus n-1 into d. s किती 174 174 बरोबर n 174 upon 2 into a 2 plus n 174 minus 1
इंटू डी, डी आहे 2. आता 2 न 174 ला भाग देऊ. 82 16, 1 उरतो, 14 होतात, 62 14, हे 87 उरतात. कंसामध्ये 2 गुणिले 2 4 अधिक 2 इथं येतील 173 गुणिले 2 87 कंसामध्ये 4 अधिक 3 2 6 7 2 14 4 हातचा 1 बे 1 बे आणि 1 3 346 87 कंसामध्ये 346 अधिक 4 होतील 350 आणि हा गुणाकार 350 गुणिले 87 तर 700 7 5 35 ला 5 हातचे 3 7 1 21 आणि 3 24 गुणिले 800 8 45 ला 0 हातच्या 4 8 3 24 आणि 4 28 आणि मग 0 5 4 8 आणि 2 10 ला 0 हातचाला 1 म्हणजे 30,450 आणि मग उत्तर लिहायचं वाक्यामध्ये की 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज 30,450 येते. 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज 30,450 येते. तर अशा रीतीनं आपण सराव संच 3.3 मधलं प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी सोडवलेला आहे. क्वेश्चन नंबर 4. इन एन अरिथमेटिक प्रोग्रेशन 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 terms. अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आहे, 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज किती? बघा काय दिलंय, 19वे पद दिलंय आणि 38वे पद दिलंय. तर मग आता आपण सोडवू. दिलेली माहिती आहे 19th term is 52. मग कोणत्याही अंकगणिती श्रेणीचं n व पद काढण्यासाठीचं सूत्र माहिती आहे आपल्याला. Tn is equal to a plus n minus 1 into d. मग त्या सूत्राचा वापर या ठिकाणी करू आपण. Tn is equal to a plus n minus 1 into d. आता हे पद माहित आहे किती आहे, 19वे म्हणजे T19 19वे पद 52 आहे, म्हणून आपण a plus n minus 1, n किती आहे 19 आहे, 19 वजा 1 गुणिले d. a आणि d माहित नाही आपल्याला, पण 19वे पद माहित आहे, ते किती आहे 52 आहे, म्हणजे इथली किंमत माहित आहे ती 52 आहे 52. T19 is equal to 52. Therefore a plus 19 minus 1 18 into d. Therefore a plus 18d is equal to 52. इक्वेशन फर्स्ट, पहिले समीकरण मिळालं. आता असंच 38वा पद 128 आहे, यावरून दुसरं समीकरण मिळेल. मग मांडू आपण समीकरण. Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn किती आहे 38 आहे, तर t 38 बरोबर a माहित नाही, n माहित आहे ते 38 आहे, -1 into d माहित नाही. मग आता हे पद माहिती आहे 38वा किती आहे 128 आहे. 128 बरोबर a अधिक 38 मायनस 1 तर 37 होतील, 37d. आणि मग हे समीकरण नंबर असेल दुसरं. याला व्यवस्थित लिहू आपण. a plus 37d इज इक्वल टू 128. हे समीकरण दुसरं इथं नाव देऊ त्याला आपण. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 ही दोन समीकरणं मिळाल्यात, यांची एकदा बेरीज करून घेऊ. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. आणि मग
येईल ए अधिक 18 बरोबर 52, 18D आणि ए अधिक 37D बरोबर 128. बेरीज करायची. 2A अधिक 8 आणि 7 15 ला 5 हातचा 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 55D बरोबर 8 आणि 2 10 हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 1 ला 1. तर मग आता येईल 2A अधिक 55D बरोबर 180. हे समीकरण नंबर 3 मिळालं. काय केलं? समीकरण 1 व 2 ची बेरीज केली. आता ही सोडवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात बघा. प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं हे सोडवता येणार आहे. प्रत्येकानं वेगवेगळी पद्धत वापरली तरी चालेल. तर इथं आपण तिसरं समीकरण मिळवलं 2A अधिक 55D बरोबर 180. आता आपण दिलंय काय बघा, फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. मग ते सूत्र सम आहे म्हणून SN इज इक्वल टू N अपॉन 2 इंटू 2A प्लस N मायनस 1D हे सूत्र. मग आता SN बरोबर N किती आहे? कितव्या पदाची? 56 पदांची बेरीज करायची पहिला. तर SN इथं N ची किंमत 56 आहे इथं बरोबर N 56 अपॉन 2 इंटू 2A प्लस N किती आहे? 56 मायनस 1 इंटू D. देअरफॉर इथं भाग देऊ. बे दोन्ही 4, 1 उरतो 16 होतात इथं. तर बे 8 16 आणि मग 2A प्लस इथं 55 56 वजा 1 55D. आता थोडं आपण समीकरण 3 चं निरीक्षण करूया. यासाठी समीकरण 3 काय आहे बघा. तर 2A अधिक 55D बरोबर 180 आहे नाही का. मग आता इथं काय मिळालं होतं? 2A अधिक 55D बरोबर 180 आणि इथं पण तेच आलंय 2A अधिक 55D. त्याच्या ऐवजी आपण 180 मांडू इथं. म्हणून S56 इज इक्वल टू 28 इंटू 180. 180 मांडलं कारण 2A अधिक 55D ची किंमत 180 आली आहे. आणि मग हा गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करून घेऊ. 180 गुणिले 28 मग 0 8 8 64 ला 4 हातचे आले 6 8 1 8 आणि 6 14 बे 0 0 बे 8 16 ला 6 चाला 1 बे 1 बे आणि 1 3 4 6 4 10 ला 0 8 चाला 1 3 आणि 1 4 आणि 1 5. तर S56 इज इक्वल टू 5040. म्हणजे पहिल्या 56 पदांची बेरीज की ज्या अंकगणिती श्रेणीचं 19वे पद 52 आहे, 38वे पद 128 आहे. तर त्या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 56 पदांची बेरीज 5040 आलेली आहे. मग इथं वाक्यामध्ये उत्तर लिहायचं. पहिल्या 56 पदाची बेरीज 5040 येते. The sum of first 56 term is 5040. हे उदाहरण वेगळ्या पद्धतीने कसं सोडवता येईल? इथं 2 समीकरण मिळालेत. या 2 समीकरणावरून आपल्याला A आणि D च्या किमती काढता येतील. जसं की आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये पाहिलंय. एक सामायिक समीकरण सोडवताना A आणि x आणि y च्या किमती काढल्या, तसं या 2 समीकरणाचा वापर करून A आणि D च्या किमती काढता येतील. आणि नंतर मग हे SN चं सूत्र मिळेल. A आणि D च्या किमती यात ठेवल्या तरी सुद्धा या S56 पहिल्या 56 पदांची बेरीज काढता येईल. म्हणजे कोणत्याही पद्धतीनं सोडवता येणार आहे. तर आपण पहिल्या 56 पदांची बेरीज काढली, ती 5040 आलेली आहे. अशा रीतीनं प्रश्न क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहिला.
Practice set 3.3 question number 7. In an arithmetic progression, sum of three consecutive terms is 27 and the product of these terms is 504. Then find that term. तर एका अंकगणिती श्रेणीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 आहे व त्यांचा गुणाकार 504 आहे. तर ती पदे शोधा. काय सांगितलं पुढे बघा, तीन क्रमागत पदे अंकगणिती श्रेणीची यांची बेरीज 27 आहे. आणि म्हणून हे जे तीन क्रमागत पद सांगितल्यात की पहिलं पद काय घ्या तर a - d घ्या, दुसरं पद a घ्या आणि तिसरं पद a + d घ्या. म्हणून ती तीन क्रमागत पदे a - d, a आणि a + d आहेत. मग आता या तीन पदांची बेरीज बघा. आता पहिला ऑप्शन काय, कंडिशन काय, तीन पदांची बेरीज 27 आहे. देअरफॉर a - d प्लस a + d या तीन पदांची बेरीज 27 येते म्हणून सांगितलंय. आपण ती करू लागलो. a - d प्लस a + d = 27. देअरफॉर हे -d आणि +d कॅन्सल होतील. a + a 3a = 27. देअरफॉर a = 27/3. लक्षात येतंय ना. काय सांगितलं की तीन ही पदं घ्या असं सांगितलंय. त्यानंतर या तीन पदांची बेरीज 27 येते म्हणून सांगितलंय. आपण त्या तीन पदांची बेरीज केली. हे -d + d कॅन्सल झाले आणि a + a 3a = 27. देअरफॉर a = 27/3. तर 3 न भाग दिला 27 ला. a = मिळालं 9. a ची किंमत 9 मिळते. आता a ची किंमत 9 मिळाल्यानंतर आपल्या पुढच्या कंडिशन कडे जाऊ. त्यांचा गुणाकार 504 आहे. या तीन पदांचा गुणाकार किती सांगितला, 504. देअरफॉर बाय गिव्हन कंडिशन किंवा दिलेल्या दुसऱ्या अटीवरून a - d * a + d = 504. या तीन पदांचा गुणाकार इथे लिहायचं दिलेल्या दुसऱ्या अटीवरून बाय गिव्हन कंडिशन नंबर 2. इथं बाय गिव्हन कंडिशन फर्स्ट दिलेल्या पहिल्या अटीवरून. आणि आता हा गुणाकार करायचा. a ची किंमत मिळाली आहे. a ची किंमत मांडू आपण. 9 - d * 9 + d = 504. आता इथं बघा 9 - d आणि 9 + d यामध्ये आपण a² - b² याचे फॅक्टर a + b and a - b मिळतात. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. तसं इथं कंडिशन आहे 9 - d आणि 9 + d. मग अशा स्वरूपात हे दोन फॅक्टर आहेत. तर यांचा जर विस्तार केला आपण तर तो असा मिळणार आहे a² - b². तसं इथं 9² - d² याला दिलं आपण या दोन कंसाच्या बदल्यात इंटू 9 = 504. हे 9 या साईडला घेऊन जाऊ. 9² - d² = 504/9. या 9 न इथं डिवाइड केलं तर भाग देऊ आपण. 9 × 5 = 45. 50 मधून 45 वजा झाले तर 5 उरतात. 9 न 54 ला भाग द्यायचा. आता 9 × 7 = 54. 9² - d² = 56. आता 9 चा स्क्वेअर करू मग तो 81 येईल. -d² = 56. आता हे या बाजूला घेऊ. -d² = 56 - 81 वजा बाकी
-25 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू -25 दोन्ही साईडचं मायनस चिन्ह घालू म्हणून डी स्क्वेअर इज इक्वल टू 25 डी स्क्वेअर इज इक्वल टू 25 देअरफॉर डी इज इक्वल टू +-5 दोन्ही साईडचं रूट काढत असताना डी स्क्वेअरचं रूट काढलं डी आलं पण 25चं रूट काढत असताना प्लस आणि मायनस घेतलं कारण +5 चा स्क्वेअर हा 25 येईल आणि -5 चा स्क्वेअर +25 येणार आहे म्हणून 25 ची वर्गमूळ घेताना +-5 घेतले देअरफॉर वी गेट d इज इक्वल टू +5 और d इज इक्वल टू -5 किंवा इथं अँड घेऊ अँड आणि d च्या दोन किमती मिळाल्या एक 5 मिळाली एक -5 मिळाली मग आता म्हणून पहिले पद आता पहिलं पद शोधत असताना d ज्यावेळी 5 असेल त्यावेळी पहिलं पद काय येईल आणि d ज्यावेळी -5 आहे त्यावेळी पहिलं पद काय येईल आता वेगवेगळी पद येणार आहेत बघा हा d इज इक्वल टू 5 d बरोबर 5 तेव्हा पहिलं पद आहे a - d बरोबर a ची व्हॅल्यू 9 आहे 9 - 5 इज इक्वल टू 4 दुसरे पद ते a आहे ते कायम राहणार आहे दुसरा पद आहे a ची किंमत 9 मिळाली आहे आणि तिसरे पद बरोबर a + d a काय आहे 9 आहे +5 तर 9 आणि 5 14 होतील म्हणून पहिलं दुसरं आणि तिसरं पद काय आलं 4 9 आणि 14 कधी आलं ज्यावेळी d ची किंमत +5 आहे आता d ची व्हॅल्यू -5 असताना d इज इक्वल टू -5 मग पहिले पद a - d याची किंमत 9 आहे -5 इज इक्वल टू 9 - +5 इज इक्वल टू 40 आता दुसरं पद तेच राहणार आहे d दुसरे पद आहे a ते आहे 9 आणि तिसरे पद a + d तर a किती आहे 9 +-5 देअरफॉर 9 प्लस इंटू मायनस इज इक्वल टू 4 आणि मग आता ती तीन पद कोणती मिळाले तर 14 9 आणि 4 आणि इथं ज्यावेळी d ची किंमत 5 घेतली होती त्यावेळी 9 4 9 आणि 14 म्हणून ती तीन पदे 4 9 14 किंवा 14 9 4 तर ती तीन क्रमागत पदे 4 9 14 किंवा 14 9 4 आहेत अशा रीतीने आपण प्रश्न हा 7वा सोडवला आता राहिलेले प्रश्न तुम्ही या सराव संचातले सोडून हा सराव संच पूर्ण करायचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा तो शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद।